करायला गेले एक आणि झालं भलतंच. आता तुम्हाला पुढे कळेलच. त्याआधी ती सकाळी सर्वांसाठी चपाती, मेथीची भाजी आणि शिवला इथे बीट पराठा केला होता. घरची मशीन असली तर खूपच भारी, कारण आता थंडीमुळे सर्दी होती बाळाला. त्यामुळे मग इथं वाफ द्यायला घेतली, वाफ काय घेतच नाही. त्यानंतर मग इथे उपवासाचं मी थालीपीठ बनवत होते, पहिल्यांदाच बनवत होते. करायला गेले एक आणि झालं भलतंच, कारण साबुदाणा हा भाजून बारीक करायला गेले आणि मिक्सरचं भांडंच खराब झालं. त्यानंतर मग इथे मिक्सरचं भांडं नीट करून आणलं संध्याकाळी तसं. पण खूप नुकसान झालं, कारण साबुदाणा भिजून बारीक करायचा होता. मी भाजूनच बारीक केला. तुम्ही जर करत असाल तर भिजून बारीक करा. आणि इथं थालीपीठ पहिलं असं झालं होतं, दुसरं छान झालं होतं. पहिल्यांदाच केलं होतं, मग थोडंसं परफेक्ट जमलं, छान सुद्धा लागलं. संध्याकाळच्या वेळी इथं भाजीपाला आणला तर सगळा भाजीपाला व्यवस्थित भरून ठेवला. इथे फुटाणे, शेंगदाणे, कडधान्य आणि बाजार असला की बोरं, केळं किंवा पाणीपुरी असं खूप सारं खायला भेटतं. त्यानंतर मग संध्याकाळी इथे आम्ही दोघी भाजीपाला नीट करत होतो. संध्याकाळी सुद्धा मामांनी खूप सारं खायला आणलं होतं. चला जाता सबस्क्राईब करा. बाय.